नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2024-25 यामधील प्रॅक्टिकल परीक्षेबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहोत. यामध्ये सर्वांचा प्रथम राऊंड पूर्ण झाला असेल. यामध्ये जो पहिला राऊंड होता तो थेअरीचा होता. या थेअरीमधून बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या पैकी जे मेरिटनुसार टॉपचे 7.5% विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या राऊंडसाठी म्हणजेच प्रॅक्टिकल राऊंडसाठी सिलेक्ट झाले आहेत. यामध्ये प्रत्येक विभागामधून आणि प्रत्येक माध्यमामधून 7.5% विद्यार्थी दुसऱ्या राऊंडसाठी सिलेक्ट केले आहेत. आणि आता हे सर्व विद्यार्थी 5 जानेवारी 2025 रोजी प्रॅक्टिकल परीक्षेसाठी आपापल्या विभागानुसार आयोजित केलेल्या परीक्षा केंद्रावर जाणार आहेत. तर यामध्ये तुम्ही जी परीक्षा देणार आहात प्रॅक्टिकल परीक्षा त्याचं स्वरूप कसं असेल तर ते खालीलप्रमाणे आहे पहा. यामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रात्यक्षिक म्हणजेच प्रयोग करायचे आहेत. प्रत्येक प्रयोगासाठी तुम्हाला 6 मार्क असणार आहेत आणि प्रत्येक प्रयोगासाठी निर्धारित वेळ जो आहे तोही फक्त 6 मिनिटे असणार आहे. म्हणजेच ही परीक्षा एकूण 30 गुणांची असणार आहे आणि याला वेळसुद्धा 30 मिनिटेच असणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला 6 मिनिटामध्ये तो प्रयोग पूर्ण करणे बंधनकारकच राहील. जर तो अपूर्ण राहिला तरीही तुम्हाला पुढच्या प्रयोगावर जावं लागणार आहे. यामध्ये पहा प्रयोग कशाचे असणार आहेत. यामध्ये एकूण 5 प्रात्यक्षिकं म्हणजेच 5 एक्सपेरिमेंट तुमच्याकडे असणार आहेत. यामध्ये भौतिकशास्त्राची 2 प्रात्यक्षिकं असणार आहेत. रसायनशास्त्राची 2 प्रात्यक्षिकं असणार आहेत आणि जीवशास्त्राचं 1 प्रात्यक्षिक असणार आहे. अशी एकूण 6 मार्काची 5 प्रात्यक्षिकं असतील आणि त्याचे एकूण गुण असतील 6×5 = 30. त्यानंतर प्रत्येक प्रयोगाचे प्रश्न कसे असणार आहेत पहा. प्रत्येक प्रयोगावर तुम्हाला प्रथम एक ऑब्झर्वेशन टेबल म्हणजेच निरीक्षण तक्ता असणार आहे. त्या निरीक्षण तक्त्यावरून प्रयोगानुसार निष्कर्ष किंवा कन्क्लुजन असणार आहे. त्याचबरोबर त्याच प्रयोगावर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरंही लिहावी लागणार आहेत. कदाचित हे प्रश्न 1 मार्काचे असतील किंवा 1 प्रश्न 2 मार्काचा आणि 1 प्रश्न 1 मार्काचा. त्या प्रयोगाला अनुसरून हे प्रश्न असणार आहेत म्हणजे त्या प्रयोगाशी निगडीत गुणधर्मावर. त्याच्यानंतर पहा इथं एक नमुना प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतो एका प्रयोगाची. यामध्ये 2014-15 सालची एक प्रश्नपत्रिका आहे. इथं प्रश्न असा आहे, टू टेस्ट प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन द गिवन सॅम्पल. म्हणजे दिलेल्या पदार्थामध्ये स्टार्चचं अस्तित्व आहे का नाही हे ओळखायचे आहे. यामध्ये पहा तुम्हाला 2 सॅम्पल दिलेले आहेत, A आणि B. त्याच्यानंतर तुम्हाला वरील सांगितल्या कृतीप्रमाणे त्यामध्ये तुम्ही कृती केल्यानंतर तो कलर चेंज होतोय का, कोणता होतोय त्याचं निरीक्षण घ्यायचं आहे. त्याच्यावरनं स्टार्च त्याच्यात प्रेझेन्स आहे का अब्सेन्स आहे हे लिहायचे आहे. त्याच खाली तुम्हाला त्याच्याशी निगडीत असे 2 प्रश्न विचारलेत पहा. एक प्रश्न 1 मार्काचा आहे तर दुसरा प्रश्न 2 मार्काचा आहे. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी रेफरन्स बुक आहेत पहा. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन हे एक आहे त्यांचंच मिस्टाचं. त्याच्यानंतर थेअरीचं अभ्यास तुम्ही केला तर प्रश्नांसाठी तुम्हाला हा दुसरं पुस्तक पण उपयोगी आहे. आणि ही नवीन 2 पुस्तकं आले आहेत. ही 4 पैकी तुम्ही पुस्तकं रेफर करू शकता. ही पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन भेटतात. आता थोडक्यात ह्या परीक्षेमध्ये साधारण काय असतं तर या परीक्षेला तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाचाल
त्यावेळी तुमच्या बॅच पाडलेल्या असतील. क्रमाक्रमाने एक एक बॅच परीक्षा केंद्राच्या आतमध्ये घेतली जाईल. परीक्षेला तुम्ही केंद्रामध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला तेथील परीक्षा मंडळाकडून योग्य अशा सूचना दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा कोणताही गोंधळ उडणार नाही याची त्यांनी पुरेपूर दक्षता घेतलेली असते. अतिशय शांतपणे आणि विद्यार्थ्यांना समजतील अशा योग्य प्रकारे सूचना तिथे तुम्हाला मिळतात. इंग्रजी माध्यमातून आणि मराठी माध्यमातून दोन्ही माध्यमातून तुम्हाला या सूचना दिल्या जातात. जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्राच्या आतमध्ये जाल तेव्हा तिथे लांबड्या टेबलवरती ओळीने हे 5 प्रयोग मांडलेले असतात आणि प्रत्येक टेबलवर एक एक विद्यार्थी म्हणजे प्रत्येक प्रयोगावर एक एक विद्यार्थी उभा राहतो. दर 6 मिनिटांनी बेल होते. बेल झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्रयोगावर जायचं असतं. असं रोटेशनप्रमाणे दर 6-6 मिनिटाला रोटेशन होत असते आणि तुम्ही एका प्रयोगावरून दुसऱ्यावरून तिसऱ्यावरून चौथ्या किंवा जो चौथ्यावर असेल तो पाचव्यावर असेल तो पहिल्या प्रयोगावर येतो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं ते 30 मिनिटामध्ये प्रयोग पूर्ण करायचे असतात. समजा काही कारणाने तुमचा पहिल्या 6 मिनिटात पहिला प्रयोग पूर्ण नाही झाला तर तुम्ही तो दुसऱ्या टेबलवर गेल्यानंतर सुद्धा तो पूर्ण करू शकता. परंतु त्यासाठी तुमचे ते निरीक्षण किंवा प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता याचं मेरिट कसं असतं पहा. जर तुम्ही या परीक्षेतून पात्र होणार असाल तिसऱ्या राऊंडला तर यासाठी तुम्हाला पहिली परीक्षा जी झालेली असते पहिल्या राऊंडची थेअरी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा 30 गुणांची आणि पहिल्यामध्ये तुम्हाला जे 100पैकी जे गुण मिळाले असतील या दोघांची एकत्रित बेरीज केली जाते आणि याच्यावर मेरिट लावल्यानंतर यामधून फक्त 30% विद्यार्थी तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी सिलेक्ट केले जातात. म्हणजे तुमची जी प्रथम फेरी झाली आहे त्याचे गुण आणि दुसरी फेरी जी प्रॅक्टिकलची आहे त्याचे गुण एकत्र करून त्या सर्व विद्यार्थ्यांमधून टॉपचे मेरिटनुसार 30% विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट केले जातात आणि या 30% एकदा विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला एक मेडल निश्चित झालेलं असते. यानंतर काय असतं पहा. तुम्ही पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला एक ॲक्शन रिसर्च किंवा कृती संशोधन करायचं असते. त्याचा विषय तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षे दिवशीच सांगितला जातो. त्यासाठी एक तुम्हाला पॉम्पलेट दिलं जातं. तर हे पॉम्पलेटनुसार तुम्ही तयारीला लागू शकताय आणि एकदा का तुम्ही प्रॅक्टिकल राऊंडमध्ये सिलेक्ट झाला म्हणजे ती पुढच्या फेरीसाठी तर तुम्हाला एक मेडल निश्चित असतं. इथून जे 30% विद्यार्थी वर जातात त्यांना पुन्हा 4 राऊंडचे मार्क देतात. 4 राऊंड कोणते तर पहिला थेअरीचा राऊंड, दुसरा प्रॅक्टिकलचा राऊंड, तिसरा तुम्ही जे कृती संशोधन केलेलं असतं ते ऑनलाईन अपलोड करायचं तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर आणि त्याच्यानंतर शेवटचा राऊंड असतो इंटरव्ह्यूचा. तो मुंबईला जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असतो आणि ह्या 4ही राऊंडची जी मार्क्स असतात त्या मार्कवर मेरिट लावलं जातं. म्हणजे प्रत्येक परीक्षा ही मेरिटसाठी महत्त्वाची आहे. त्या मेरिटमध्ये जे टॉपचे 10% विद्यार्थी असतात त्यांना गोल्ड मेडल आणि 3,000 रुपये रोख बक्षीस मिळतं. त्याच्यानंतर जे त्याच्या खालचे 60% विद्यार्थी आहेत त्यांना सिल्वर मेडल आणि 2,000 रुपये रोख बक्षीस मिळतं आणि जे उर्वरित सर्व विद्यार्थी 30% राहिलेत त्यांना ब्रॉन्झ मेडल आणि 1,000 रुपये बक्षीस मिळतं. त्याचबरोबर प्रत्येकाला प्रशस्तीपत्र मिळतं. तर असं हे साधारणपणे परीक्षेचं स्वरूप आहे. मित्रांनो, या प्रात्यक्षिक परीक्षेचा रिझल्ट लगेचच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे आणि यामध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला ॲक्शन रिसर्च करायचा आहे आणि तो 9 मार्चपूर्वी ऑनलाईन सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर 16 मार्च रोजी मुंबई येथे तुम्हाला जाऊन
ॲक्शन रिसर्चवर एक 5 ते 7 मिनटाचा इंटरव्ह्यू आणि जनरल सायन्सवर 5 ते 7 मिनटाचा इंटरव्ह्यू द्यायचे आहे. आणि ह्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. धन्यवाद.